ब्लॉग इधर का ना खास तौर से बनाया गया है नारियल तेल। तो गाईज आमची आता जस्ट ब्लॉग व्हिडिओ रील शूट करून झालेली आहे होलीची आणि रंगपंचमीची आणि माझे हात कलर्ड आहेत पूर्ण आणि 2-3 टेक्स झालेले आहेत आणि सुमितने आमचा आता व्हिडिओ शूट केला आहे। आम्ही आमच्या बाल्कनीमध्ये करत होतो ब्लॉग रील शूट तर आता झाली आहे। थँक्यू सो मच सुमित फॉर शूटिंग आवर व्लॉग। मम्मीने पण दुपारी ट्राय केलेलं पण खूप ऊन होतं दुपारी त्यामुळे काय व्हिडिओ नीट आली नाही म्हणून आम्ही परत वेट केलं थोडंसं ऊन जायला आणि आता परत केलेलं आहे शूट। खूप चांगला आला आहे व्हिडिओ, तुम्हाला बघायला भेटेल आमच्या इंस्टाग्राम चॅनलवर आणि यूट्यूबवर पण। सो प्लीज चेक करा आमची रील आणि शॉर्ट दोन्ही आम्ही जे टाकणार आहे ते। आणि आता वरती मम्मी प्रिपरेशन करतायत होलीचं, पुरणपोळी बनवत आहेत आणि काय अजून भजी पुरणपोळी पापड सगळं बनत आहेत वरती चालू आहे, मम्मी बनवते आणि आम्ही तोपर्यंत रील शूट करत होतो। सो आम्ही वरती चाललो आहे आणि संध्याकाळी आमच्या घराच्या खाली होली होणार आहे तर आम्ही सगळे तिकडे जाणार आहे। तो प्लीज स्टे कनेक्टेड अँड प्लीज वॉच द ब्लॉग टू द एंड। ते आमच्या खाली होणार आहे होली। चाइल्डहुड फ्रेंड्स आहेत दोघे। म्हणजे सुमित मोठा आहे ना? सुमित 4-5 वर्ष मोठा आहे, 3 वर्ष। यांचा अजून एक फ्रेंड आहे, तो कुठे आहे? तो घरी आहे केलेलं आपण येतोय। सो मम्मी इकडे बनवत आहेत पुरणपोळी, बाकी सगळं बनवलेलं आहे आणि पुरणपोळी बनवायची चालली आहे। मस्त बनवतात मम्मी पुरणपोळी एकदम। मगाशी रील वगैरे शूट करून झाल्याच्या नंतर आता मी खाली होळीची तयारीसाठी गेलेलो होतो, तेव्हा मम्मी आणि नेहा दोघी रेडी होत होत्या। त्यांचा आता ऑलमोस्ट रेडी होऊन झालेलं आहे दोघींचं। सो नेहाची आणि मम्मीची तयारी तुम्हाला दाखवतो। नेहा आणि मम्मी खूप छान तयार झाल्यात दोघी आज, हे बघा। मम्मी जरा सगळ्यांना दाखव काय तयारी झाली तुझी। नेहा बघा किती छान दिसते, मम्मी बघा। मम्मीची साडी घातलेली आमच्या, खूप म्हणजे जुनी साडी आहे बट मम्मीच्या साडीच्या ह्याच्यामुळे मी बघत होती तर मला हे ब्लाऊज आणि साडी भेटली तर मग मी डिसाईड केलं की साडी घालायला आज, म्हणून ही साडी मम्मीने मला नेसवली आहे आणि आता मी रेडी झाली आहे। आता थोडंसं अजून बाकी आहे तर ते करते आहे आणि ह्यांचं ॲज युजल नॉर्मल आपलं काहीतरी घालायचं तर घातलंय मी ब्लॅक कलरचं। मम्मीला लय पिडलंय मी सकाळपासून। तुला कानातले घालता येत नाही का अजून? साडी घालता येत नाही, कानातले घालता येत नाही, काहीच येत नाही। मग काय येतं? काय नाही। मम्मीने साडी घातली, आता साडी शोधली घातली तिला, ब्लाऊजला फिट केलंय, सगळं केलंय।
आणि आता काय काय ज्वेलरी पण मम्मीचीच घालते, मी कायच नव्हतं आणलेलं. इकडे काय काय शोधत बसले आणि इथं सो गाईज मी रेडी झाली आहे आणि हा माझा लुक आहे आज होळीसाठी. मम्मीची साडी घातली, मी मम्मीची ज्वेलरी घातली आहे सगळी. आणि माझा जसा प्लॅन नव्हता काय की काय रेडी व्हायला किंवा साडी वगैरे घालायला, बट सडनली असंच डिसाईड झालं की साडी घालायसाठी म्हणून. तर मी अशी रेडी झाली आहे आज. आणि आता आम्ही आमचं जेवण सगळं झालेलं आहे आणि आता मम्मी नैवेद्य दाखवत आहेत देवाला. सो तुम्हाला मी दाखवते ते आता सगळं. सो आमच्या पुरणपोळ्या रेडी आहेत. मम्मीने पुरणपोळ्या बनवल्या आहेत, किती छान बघा, मस्तपैकी. आणि हे काय आहे मम्मी? पुरणपोळीची आमटी आहे. मला तसं खावंसं वाटतंय, जेव्हापासून बनवलेली बघितली मला तेव्हापासून खावंसं वाटतंय खूप जास्ती, बट कंट्रोल केली आम्ही भूक. आणि आता भजी तळतोय बिकॉज थोडेसेच केलेले. त्यामध्ये भात आहे आणि थोडेसेच भजी केलेले बिकॉज आता नैवेद्य दाखवायचं आहे, मग परत थंड झालं असतं जेवण म्हणून त्यासाठी ते नैवेद्य दाखवलं आहे देवाला. उठा ना आता. आता माझी लय ऍक्टिव्हिटी झाल्यामुळे मी झोपलोय. इकडे आम्ही एवढे रेडी होऊन बसलोय आणि ह्यांचं बघा कसे आहेत हे झोपून नुसते. आम्ही फुल रेडी. हा काय बोलतो?
ती बघू पाणीच नाही ग पाणी घे प्लेट गंमत घे अशी सांगोळ घालू तर गाईज असं आमचं होली सेलिब्रेशन झालं आहे आणि खूप छान सेलिब्रेशन झालं. आम्ही सगळ्यांनी एकसाथ खूप एन्जॉय केलं. खूप दिवसानंतर असं मोठं असं काहीतरी फेस्टिवल आलं असं वाटलं. खूप छान वाटलं आणि मी खूप सारे रील्स बनवले, शॉर्ट्स बनवले, तर मला खूप आवडलं. आणि आत्ता आम्ही जेवलो खाली होळीचं ते प्रोग्राम झाल्यानंतर मग आम्ही घरी गेलो. पुरणपोळी खाल्ली मम्मीने बनवलेली, खूप छान पुरणपोळी झालेली. पोटभर जेवलो आम्ही लोक सगळे आणि खूप गप्पा मारल्या आणि नंतर मग आमचं जेवण झाल्यानंतर आम्ही निघालो. सो आजचं तर खूप एन्जॉय केलं आम्ही दिवस होळीचा. आता उद्या आम्ही काय करणार आहे ते अजून आम्ही ठरवलं नाही आहे. सो बघायला लागेल उद्या काय करायचं आहे अजून, बिकॉज उद्या रंगपंचमी आहे आणि आम्ही मोस्टली खेळत नाही रंगपंचमी, बट लेट्स सी की उद्या आम्ही काय करू शकतो. सो आता आम्ही घरी निघालो आहे आणि हा ब्लॉग मी इकडेच एंड करते आहे. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर अँड स्टे